नमस्कार मित्रांनो, आपल्या मायबोली चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या सेवेत रममाण असाल. आजचा हा व्हिडिओ वृषभ राशीच्या जातकांसाठी खूप खास आणि डोळे उघडणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राच्या सखोल अभ्यासानुसार जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व बदल घेऊन येत आहे. या आठवड्यात तुमच्या घरी अचानक मोठी गर्दी होणार आहे. लोकांची ये-जा प्रचंड वाढणार आहे आणि त्यामागचे कारण ऐकून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचे गूढ ज्योतिषशास्त्रीय कारण, ग्रहांचे गोचर, धर्मशास्त्रातील नियम आणि तुमच्या आयुष्यातील सर्व क्षेत्रांवर होणारे परिणाम आणि रीच वाढवणारे विशेष धार्मिक उपाय सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे. सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की ज्योतिष शास्त्रात वृषभ राशीचे स्थान काय आहे. वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र हा भौतिक सुख, संपत्ती, सौंदर्य, आकर्षण, प्रसिद्धी आणि कौटुंबिक सुखाचा कारक मानला जातो. जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात आकाशात ग्रहांचे एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ गोचर घडून येत आहे. शुक्राची स्थिती तुमच्या राशीच्या चतुर्थ म्हणजेच कुटुंब आणि सुख स्थानावर थेट शुभ दृष्टी टाकत आहे. त्यासोबतच देवांचे गुरु बृहस्पती आणि चंद्राची युती तुमच्या चतुर्थ आणि पंचम भावाला सक्रिय करत आहे. धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोघांचाही असा स्पष्ट नियम आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चतुर्थ भावात किंवा राशीवर शुक्राची आणि गुरुची शुभ दृष्टी पडते, तेव्हा त्या व्यक्तीचे भाग्य अचानक उजळते आणि त्याच्या घरात मंगल कार्याची नांदी होते. आता आपण वळूयात त्या सर्वात महत्वाच्या कारणाकडे, ज्यामुळे तुमच्या घरी अचानक गर्दी होणार आहे. यामागे धर्मशास्त्र आणि ज्योतिषाचे 5 मुख्य आधार आहेत. पहिले कारण म्हणजे अचानक होणारा मोठा धनलाभ आणि कुलदेवतेचा आशीर्वाद. धर्मशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या कुटुंबावर कुलदेवतेची आणि महालक्ष्मीची कृपा होते, तेव्हा अडकलेले पैसे, जुनी मालमत्ता किंवा व्यवसायातील मोठा नफा अचानक मिळतो. जेव्हा तुमच्या हातात असा मोठा आर्थिक फायदा येईल, तेव्हा समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे कौतुक करण्यासाठी, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमच्या या यशात सहभागी होण्यासाठी नातेवाईक व ओळखीच्या लोकांची दारात रांग लागेल. दुसरे मोठे कारण म्हणजे घरातील अचानक ठरलेले धार्मिक किंवा मंगल कार्य. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या घरात एखादी वास्तुशांती, सत्यनारायणाची पूजा किंवा घरातील सदस्यांचे लग्न ठरण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. धर्मशास्त्रात सांगितले आहे की घरात जेव्हा जेव्हा धार्मिक विधी होतात, तेव्हा तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने गोळा होतात. आणि तिसरे कारण म्हणजे दुरावलेल्या नात्यांचे पुनर्मिलन. गेल्या अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून ज्या नातेवाईकांशी तुमचे मतभेद झाले होते, ते सर्व गैरसमज या ग्रहांच्या प्रभावामुळे दूर होणार आहेत. ते नातेवाईक स्वतःहून नमते घेऊन तुमच्याशी संबंध सुधारण्यासाठी तुमच्या घरी भेटीस येतील, ज्यामुळे घराचे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. चौथे कारण म्हणजे समाजात आणि कार्यक्षेत्रात मिळणारा विशेष मान सन्मान. वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात एखादे मोठे पद, जबाबदारी किंवा पुरस्कार मिळण्याचे योग आहेत.
तुमचे नाव मोठे झाल्यामुळे लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी आणि तुमचा मान सन्मान करण्यासाठी तुमच्या घरी येतील. आणि पाचवे कारण म्हणजे मुलांची प्रगती किंवा परदेशाशी संबंधित आनंदाची बातमी. तुमच्या मुलांच्या शिक्षणात किंवा नोकरीत मिळणारे मोठे यश साजरी करण्यासाठी लोकांची ये-जा वाढेल. हे सर्व घटक मिळून तुमच्या घराचे रूपांतर एका उत्सवाच्या ठिकाणी करणार आहेत. आता आपण वृषभ राशीच्या जातकांच्या मुख्य 3 क्षेत्रांवर, करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक आयुष्यावर ग्रहांचा काय प्रभाव पडेल हे समजून घेऊया. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि नवीन संधी दारात चालून येतील. व्यापाऱ्यांसाठी नवीन ग्राहक जोडले जातील आणि व्यापारात मोठा विस्तार होईल. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा अतिशय मजबूत राहील. पण धर्मशास्त्रानुसार घरात जेव्हा गर्दी किंवा पाहुणे येतात तेव्हा अतिथी देवो भव या नियमामुळे तुमचा खर्चही वाढू शकतो. त्यामुळे पैशांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. कौटुंबिक आयुष्यात पती पत्नी मधील संबंध दृढ होतील आणि घरात शांतता राहील. या सर्व आनंदाच्या वातावरणात धर्मशास्त्र आपल्याला काही विशेष गोष्टींची सावधानता बाळगण्याचाही सल्ला देते. जेव्हा तुमच्या घरी लोकांची गर्दी होईल किंवा तुम्हाला मोठे यश मिळेल तेव्हा अति उत्साहात येऊन कोणालाही मोठी आश्वासने देऊ नका. धर्मशास्त्र सांगते की आपल्या यशाची किंवा आर्थिक फायद्याची अति प्रसिद्धी नजर लागणे टाळली पाहिजे. त्यामुळे सर्व गोष्टी नम्रतेने स्वीकारा आणि घरातील ज्येष्ठांचा अनादर होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. गर्दीच्या काळात संयम राखणे हेच तुमच्या प्रगतीचे रहस्य ठरेल. व्हिडिओच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात आपण या आठवड्यात करायचे 3 अतिशय प्रभावशाली धर्मशास्त्रीय आणि ज्योतिषीय उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्यावरील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि शुभ फळांमध्ये वाढ होईल. मित्रांनो, पहिला उपाय म्हणजे या आठवड्यात दररोज किंवा विशेषतः शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करून तिला पांढऱ्या मिठाईचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवा. दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी कोणत्याही गरजू स्त्रीला किंवा पांढऱ्या वस्तूचे जसे की तांदूळ, दूध आणि साखर दान करा. धर्मशास्त्रानुसार शुक्राच्या दोषांचे निवारण करण्यासाठी पांढऱ्या वस्तूंचे दान सर्वोत्तम मानले गेले आहे. आणि तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी अंघोळीनंतर ओम शू शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि कुलदेवतेचे स्मरण करा. या उपायांमुळे तुमच्या घरातील वातावरण सदैव प्रसन्न राहील, समृद्धी टिकून राहील आणि सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील. मित्रांनो, जुलैचा हा शेवटचा आठवडा वृषभ राशीसाठी खऱ्या अर्थाने भाग्याचा आणि आनंदाचा काळ घेऊन येत आहे. हा काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या वृषभ राशीच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सखोल आणि अचूक ज्योतिषविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.